नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनेलमध्ये। मित्रांनो, आजच्या या अपडेटमध्ये महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत। अनेक दिव्यांग लाभार्थ्यांच्या मनात एकच प्रश्न असतो की विविध सरकारी योजनांची माहिती तर मिळते, पण त्या योजनेसाठी अर्ज नेमका कुठे करायचा, कोणत्या कार्यालयात जावे, कोणती कागदपत्रे लागतात, अर्ज ऑनलाईन आहे की ऑफलाईन, तसेच कोणत्या महिन्यात अर्ज सुरू होतात याबाबत स्पष्ट माहिती मिळत नाही। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून संपूर्ण अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळतील। चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, सर्वप्रथम 5% सेस फंड म्हणजे काय हे सोप्या भाषेत समजून घेऊया। महाराष्ट्रातील पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि समाज कल्याण विभाग यांच्या माध्यमातून दिव्यांग नागरिकांसाठी दरवर्षी 5% सेस फंडातून विविध योजना राबवल्या जातात। या योजनांमध्ये स्वयंरोजगारासाठी आर्थिक मदत, आवश्यक साहित्य किंवा इतर कल्याणकारी योजनांचा समावेश असतो। या योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना अर्ज करावा लागतो। हे अर्ज वर्षभर सुरू नसतात, तर ठराविक कालावधीतच स्वीकारले जातात। त्यामुळे अर्ज सुरू झाल्यानंतर वेळेत अर्ज करणे खूप महत्त्वाचे असते। एकदा अर्जाची मुदत संपली तर त्या वर्षी योजनेचा लाभ मिळू शकत नाही। मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, सरकारकडून दरवर्षी या योजना सुरू केल्या जातात, पण अनेक वेळा त्याची माहिती प्रत्येक दिव्यांग लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नाही। त्यामुळे अनेक पात्र लाभार्थी अर्जाची तारीख निघून गेल्यानंतर त्यांना त्या योजनेबद्दल समजते आणि त्यांना लाभ मिळण्याची संधी हुकते। म्हणूनच आपल्या जिल्ह्यात कोणत्या योजना सुरू झाल्या आहेत, अर्ज कधी सुरू झाले आहेत आणि शेवटची तारीख कोणती आहे याची माहिती वेळोवेळी तपासत राहणे खूप महत्त्वाचे आहे। योग्य वेळी माहिती मिळाली आणि वेळेत अर्ज केला तरच तुम्हाला या योजनांचा लाभ मिळू शकतो। मित्रांनो, त्यामुळे प्रत्येक दिव्यांग लाभार्थ्यांपर्यंत या योजनांची माहिती पोहोचणे खूप गरजेचे आहे। कारण माहिती असेल तरच कोणती योजना सुरू आहे, अर्ज कधी करायचा आणि कुठे करायचा हे समजेल। त्यानंतर वेळेत अर्ज करता येईल आणि पात्र लाभार्थ्यांना त्या योजनेचा लाभ मिळू शकेल। त्यामुळे अशा महत्त्वाच्या अपडेट्सकडे दुर्लक्ष करू नका आणि आपल्या जिल्ह्यातील योजनांची माहिती वेळोवेळी तपासत राहा। मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या योजनांसाठी अर्ज नेमके कधी सुरू होतात। मित्रांनो, 5% सेस फंडातील बहुतांश योजनांचे अर्ज दरवर्षी जून आणि जुलै या महिन्यामध्ये सुरू केले जातात। त्यामुळे हे 2 महिने प्रत्येक दिव्यांग लाभार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचे असतात। या काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि समाज कल्याण विभाग आपल्या जिल्ह्यातील योजनांसाठी अर्ज मागवतात। मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख सर्व जिल्ह्यांमध्ये सारखी नसते। काही जिल्ह्यांमध्ये 15 जुलै, काही ठिकाणी 18 जुलै तर काही ठिकाणी 25 जुलैपर्यंत अर्ज स्वीकारले जातात। त्यामुळे इतर जिल्ह्याची तारीख पाहून चालणार नाही। तुम्ही ज्या जिल्ह्यात राहता त्या जिल्ह्याची अधिकृत अंतिम तारीख तपासून त्यापूर्वीच अर्ज करणे आवश्यक आहे। आता प्रश्न येतो की आपल्या जिल्ह्यात अर्ज सुरू झाले आहेत की नाही हे कसे तपासायचे। मित्रांनो, यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे गुगलवर जा आणि आपल्या जिल्ह्याचे नाव टाईप करा। उदाहरणार्थ झेडपी पुणे, झेडपी ठाणे, झेडपी यवतमाळ किंवा तुमच्या जिल्ह्याचे नाव टाईप करा। त्यानंतर संबंधित जिल्हा परिषद किंवा समाज कल्याण विभागाची अधिकृत वेबसाईट उघडा। त्या वेबसाईटवर गेल्यानंतर सध्या कोणत्या योजनांसाठी अर्ज सुरू आहेत, अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे आणि अर्ज कसा भरायचा याची माहिती तुम्हाला सहज मिळेल। मित्रांनो, आता समजा तुम्ही तुमच्या जिल्हा परिषदेची अधिकृत वेबसाईट उघडली। त्या वेबसाईटवर गेल्यानंतर संबंधित योजनांची संपूर्ण माहिती तुम्हाला पाहायला मिळते। म्हणजे कोणती योजना सुरू आहे, अर्ज कसा वाचायचा ही सर्व माहिती तिथे थेट दिलेली असते। उदाहरण म्हणून आपण ठाणे जिल्ह्याची वेबसाईट पाहू। या वेबसाईटवर विविध विभागांचे पर्याय दिसतात। त्यामध्ये समाज कल्याण विभाग हा पर्याय निवडल्यानंतर त्या विभागाच्या सर्व योजना तुमच्या समोर येतात। त्या ठिकाणी अर्ज करण्याची मुदत, अर्ज भरण्याची पद्धत आणि आवश्यक मार्गदर्शन सूचना दिलेल्या असतात। त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी ही माहिती एकदा नक्की वाचा। मित्रांनो, या वेबसाईटवर फक्त अर्जाची लिंक नसते, तर अर्ज कसा भरायचा याचे सविस्तर मार्गदर्शनही दिलेले असते। त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही। वेबसाईटवरील सूचना नीट वाचून तुम्ही स्वतःही अर्ज भरू शकता। यानंतर त्या वेबसाईटवर सध्या कोणत्या योजनांचे अर्ज सुरू आहेत हेही पाहता येते। उदाहरण म्हणून 2026-27 या आर्थिक वर्षातील 5% दिव्यांग कल्याण सेस फंडांतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य देणे ही योजना दाखवण्यात आली आहे। म्हणजे अशा प्रकारे प्रत्येक योजनेची माहिती, अर्जाची तारीख आणि इतर आवश्यक तपशील वेबसाईटवर उपलब्ध असतात। मित्रांनो, उदाहरण म्हणून या योजनेमध्ये अर्ज सुरू होण्याची तारीख 25 जून 2026 दिलेली आहे, तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जुलै 2026 आहे। म्हणजे ज्यांनी अजून अर्ज केलेला नाही त्यांच्याकडे अंतिम तारखेपूर्वी अर्ज करण्याची संधी उपलब्ध आहे। मात्र लक्षात ठेवा,
25 जुलैनंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. त्यामुळे शेवटच्या दिवसाची वाट न पाहता शक्य तितक्या लवकर अर्ज पूर्ण करणे महत्त्वाचे आहे. एकदा अर्ज करण्याची मुदत संपली की त्यानंतर संबंधित विभागाकडून आलेल्या सर्व अर्जांची पडताळणी आणि पुढील प्रक्रिया सुरू केली जाते. अर्ज करण्याची शेवटची तारीख संपल्यानंतर संबंधित पंचायत समितीकडे आलेल्या सर्व अर्जाची छाननी सुरू केली जाते. उदाहरण म्हणून या प्रक्रियेची सुरुवात 26 जुलै 2026 पासून होऊन 10 ऑगस्ट 2026 पर्यंत चालणार असल्याचे दाखवण्यात आले आहे. या काळात अर्ज आणि कागदपत्रांची पडताळणी केली जाते. त्याचप्रमाणे वेबसाईटवर फक्त एकच योजना नसते, विविध योजनांची स्वतंत्र यादी उपलब्ध असते. प्रत्येक योजनेसाठी अर्ज सुरू होण्याची तारीख, शेवटची तारीख आणि पुढील प्रक्रिया स्पष्टपणे दिलेली असते. त्यामुळे तुमच्या जिल्ह्यात कोणकोणत्या योजना सुरू आहेत हे एकदा नक्की तपासा आणि ज्या योजनेसाठी तुम्ही पात्र असाल त्या योजनेसाठी वेळेत अर्ज करा. मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, सर्व जिल्हे आणि तालुक्यांमध्ये अर्ज सुरू होण्याची तारीख एकसारखी नसते. काही जिल्ह्यांमध्ये अर्ज लवकर सुरू होतात तर काही ठिकाणी थोड्या उशिराने सुरू होतात. पण बहुतांश जिल्ह्यामध्ये हे अर्ज जून आणि जुलै महिन्यातच मागवले जातात. यानंतर अर्ज स्वीकारण्याची मुदत संपली की संबंधित विभागाकडून अर्जाची छाननी, कागदपत्रांची पडताळणी आणि इतर प्रशासकीय प्रक्रिया सुरू होते. ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी साधारणपणे 2 ते 4 महिने लागू शकतात. त्यामुळे अर्ज केल्यानंतर लगेच लाभ मिळेल अशी अपेक्षा न ठेवता पुढील प्रक्रियेसाठी थोडी प्रतीक्षा करावी लागते. मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अर्ज सुरू असताना वेळेत अर्ज करणे. कारण जर जुलै महिन्यात अर्जाची मुदत संपली आणि तुम्ही अर्जच केला नाही तर त्यावर्षी त्या योजनेचा लाभ मिळण्याची संधी हुकू शकते. त्यामुळे अजूनही वेळ असेल तर विलंब करू नका. आपल्या जिल्हा परिषद किंवा समाज कल्याण विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन योजना सुरू आहे का ते तपासा. आवश्यक कागदपत्रांची यादी पहा आणि अंतिम तारखेपूर्वी तुमचा अर्ज पूर्ण करा. वेळेत केलेला अर्जच पुढील प्रक्रियेसाठी ग्राह्य धरला जातो. मित्रांनो, आता जाणून घ्या 5% सेस फंड म्हणजे नेमकं काय. मित्रांनो, इथे अनेक जणांच्या मनात एक प्रश्न येतो की हा 5% सेस फंड म्हणजे नेमकं काय. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर दिव्यांग लाभार्थ्यांच्या कल्याणासाठी काही योजना राबवण्यासाठी स्वतंत्र निधी उपलब्ध करून दिला जातो. या निधीतून विविध कल्याणकारी योजनांसाठी अर्ज मागवले जातात आणि पात्र लाभार्थ्यांची निवड करून त्यांना त्या योजनांचा लाभ दिला जातो. म्हणून प्रत्येक वर्षी या योजनांचे अर्ज सुरू झाल्यावर पात्र लाभार्थ्यांनी वेळेत अर्ज करणे खूप महत्त्वाचे असते. आता बघा, अर्ज केल्यानंतर लगेच लाभ मिळतो का. मित्रांनो, अनेक जण अर्ज भरल्यानंतर लगेच विचारतात की आता लाभ कधी मिळणार. पण अर्ज भरल्यानंतर लगेच कोणताही लाभ मिळत नाही. सर्वप्रथम अर्ज स्वीकारले जातात. त्यानंतर संबंधित विभागाकडून अर्जाची आणि कागदपत्रांची पडताळणी केली जाते. पात्र लाभार्थ्यांची निवड झाल्यानंतरच पुढील प्रक्रिया सुरू होते. म्हणून अर्ज केल्यानंतर काही दिवस किंवा काही महिने प्रतीक्षा करावी लागू शकते. त्यामुळे अर्ज केल्यानंतर घाई न करता पुढील अधिकृत प्रक्रियेची वाट पाहणे आवश्यक असते. प्रत्येक जिल्ह्यात एकच तारीख असते का. मित्रांनो, आणखी एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. अनेकांना वाटते की एका जिल्ह्यात अर्ज सुरू झाले म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात अर्ज सुरू झाले असतील, पण तसं नसते. प्रत्येक जिल्हा परिषद किंवा संबंधित विभाग आपल्या नियोजनानुसार अर्ज सुरू करतो. त्यामुळे एका जिल्ह्यात अर्ज सुरू झाले असले तरी दुसऱ्या जिल्ह्यात काही दिवसांनी अर्ज सुरू होऊ शकतात किंवा अंतिम तारीख वेगळी असू शकते. यामुळे दुसऱ्या जिल्ह्याची माहिती पाहून निर्णय घेऊ नका. नेहमी आपल्या जिल्ह्याच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊनच अर्जाची तारीख आणि सूचना तपासा. मित्रांनो, संबंधित योजनेसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत याची संपूर्ण माहितीही त्या अधिकृत वेबसाईटवर दिलेली असते. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी एकदा सर्व सूचना काळजीपूर्वक वाचा, आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा आणि त्यानंतरच अर्ज पूर्ण करा. त्यामुळे अर्ज करताना कोणतीही अडचण येणार नाही. तर मित्रांनो, आजच्या अपडेटमध्ये 5% सेस फंडातील योजनांचे अर्ज कधी सुरू होतात, अर्जाची माहिती कुठे पाहायची, अधिकृत वेबसाईट कशी शोधायची, अर्जाची अंतिम तारीख कशी तपासायची आणि पुढील प्रक्रिया कशी असते याची संपूर्ण माहिती जाणून घेतली. जर तुम्हाला शेती आणि सरकारी योजनांचे असेच दररोज मोबाईलवर अधिकृत अपडेट्स मिळवायचे असतील तर आताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नक्की जॉईन व्हा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. त्या लिंकवर क्लिक करून आजच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा. ही माहिती महाराष्ट्रातील प्रत्येक दिव्यांग बांधवांपर्यंत पोहोचणे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून पात्र लाभार्थ्यांपर्यंत ही माहिती वेळेत पोहोचेल आणि त्यांनाही या योजनांचा लाभ घेता येईल. धन्यवाद. पुन्हा भेटू एका नवीन आणि महत्त्वाच्या अपडेटसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.